ब्रेकिंग बातमी येते। राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे। राज ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार होते, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते, मात्र राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित करण्यात आलाय। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी देखील करण्यात येते। तर उद्या राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार होते, मात्र अशातच राज ठाकरेंचा मराठवाड्याचा दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते। नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार होते, शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते, मात्र राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा आता स्थगित करण्यात आला। आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांच्याशी आपण अधिकची अपडेट जाणून घेऊयात। सीमा, राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे, नेमकं कारण काय आहे? नक्कीच यामिनी, आपण पाहतोय की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। अशातच मनसेकडून स्वतः पक्षाध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते उद्या दौऱ्यावर जाणार होते। ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, मग लातूर आहे, मराठवाडा आहे, धाराशिव आहे, या सगळ्याच विभागातली पाहणी जी आहे नुकसानग्रस्त भागाची, शेतकऱ्यांसोबत बातचीत जी आहे ते राज ठाकरे करणार होते, मात्र आता अचानक त्यांचा दौरा जो आहे तो स्थगित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथून पुढे 3 दिवस जे आहेत ते देखील मुसळधार पावसाचे आहे आणि हवामान खात्याकडून देखील तसा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि यामुळेच हवामान बदलामुळे हा दौरा जो आहे तो स्थगित केल्याचं म्हटलं जात आहे। पण सध्या दौरा स्थगित केलेला आहे, पुन्हा हा दौरा कधी असेल याबद्दल लवकरच मनसेकडून अधिकृत जे आहे ते सांगितलं जाईल। यामिनी, निश्चितच सीमा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय, त्यामुळे राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।